सगळ्यात जास्तीत जास्त जर लोक कुठनं कोल्हापुरातनं येत असतील त्या शिवराज्याभिषेक सोहळा त्या बावड्यातनं लोक येतात. तुम्ही नेहमी शिवराज्याभिषेक सोहळ्याला मदत करत असाल, म्हणजे बंटी पटेल करतात काही माहित नाही पण भया करतात, पण त्याच्यापेक्षाही जास्त कोण मदत करते ते म्हणजे बावड्यातले लोक करतात. ते कसे करतात माहित नाही तुम्हाला. आज मला मुद्दाहून सांगायचंय, जो महाप्रसाद आम्ही सुरू केला 15 वर्षाच्या अगोदर, तिथं लाखो लोकांचं जेवण रायगड किल्ल्यावर करणं सोपी गोष्ट नाहीये. एक एक भांड 100 किलोचे 200 किलोचे भांड 1 किलोमीटर चालत घेऊन जावं लागतात. तर पहिल्या वर्षीपासून जर कुणी आम्हाला हातभार लावला असेल, मग ते लाडू असेल गोड असेल तर बावड्यातल्या लोकांनी स्वखर्चाने केलेलं आहे. हे मला मुद्दामच नमूद करायचं. आणि तिसरी गोष्ट आहे, आणि मग मी माझं भाषण थांबवतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं सगळ्यांना मान दिलेले आहेत. कोणाला टिकायचा मान दिलेला आहे, कोणाला बाहेरचा झेंड्याचा मान दिलेला आहे. तिथं दगडूशेठनं आपलं तिथं सजावटचा मान दिलाय राजसदाला 6 जूनला. जसं 2 बावडेकर अजूनही आहे तिथं, जे माझ्या बरोबर 6 जूनला हे रायगड किल्ल्याला पायथ्यापासून ते किल्ल्यापर्यंत वर चालत येतात. आणि तो म्हणजे या तुमच्या या संचालक बॉडीमध्ये किंवा या संयोजन कमिटी मधला मुलगा आहे तो सुजित जाधव. सुजित जाधव ना, हा ते सुजित जाधव. माझी पूर्ण काळजी घेणारा हा मुलगा. कुठे सुजित? 1 मिनिट बोरे बाबा. पूर्ण 15 वर्ष लहान होता तो. हा सुजित जाधव पूर्ण माझी काळजी घेतो. मी थकलो तरी मला धरालाय, मला पाणी प्यायला द्यायलाय, गोळ्या द्यायलाय, चॉकलेट द्यायलाय, आणि आज पण त्यांनी काळजी घेतली. म्हणजे बावडेकर सुद्धा, मी छोटा आहे पण बावडेकर नेहमी छत्रपतींची काळजी घेतात, हे मला सांगायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आणि तसंच काळजी बंटी पटेल तुम्ही सुद्धा आमच्यावर घ्यावी, एवढीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजे, धन्यवाद. धन्यवाद राजे साहेब, धन्यवाद. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.